आता पाहूया आज अनेक नेत्यांनी जागांचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यावर काय प्रतिक्रिया आल्यात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशभरात इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील, केंद्रात सत्ताबदल निश्चित, भाजपला साधं बहुमतही मिळणं अवघड, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, अबकी बार 400 पारचा नारा मोदींच्या अंगलट आल्याची टीका। अंदाज असा आहे की ते एनडीए सकट ते 272च्या बरेच कमी येतील आणि इंडिया आघाडीचे 272 पेक्षा जास्त संख्याबळ येईल, बहुमत मिळेल इंडिया आघाडीला, त्यामुळे सत्तांतर हे निश्चित होणार आहे। राज्यात महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येणार, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, तर शिंदे गटाच्या 3 ते 4 जागा येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। येऊ शकतात सर, वाटतं अजित नाही की अजित पवारांच्या काही जागा येतील, पण 4 जागा ते लढवत आहेत, ते मला वाटत नाही की त्यांच्या काही जागा येतील। देशात काँग्रेस 240 जागा लढवत आहे, त्यांचा पंतप्रधान कसा होणार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिवसा स्वप्न पडू लागली, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर बावनकुळेंचा टोला। सध्या काँग्रेसच्या नेत्यांना रात्री बेरात्री दिवसांनी प्रधानमंत्री बनण्याचे स्वप्न दिसत आहे। जे 240 जागा लढवत आहेत ते कसे प्रधानमंत्री होऊ शकतात? पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या जिल्ह्यातील खासदार निवडून येणार का याचं उत्तर द्यावं, त्यांनी दिल्लीच्या गप्पा मारू नये, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। बोलणाऱ्या नेत्यांनी आपण जिथे राहतो, ज्या जिल्ह्यात येतो तिथला पहिला खासदार निवडून येणार का याचं उत्तर द्यावं। ज्यांचे आपल्या गल्लीत त्या ठिकाणी अवकात नाहीये, कुवत नाहीये, त्यांनी दिल्लीच्या गप्पा त्या ठिकाणी मारू नये। 2014 आणि 2019 चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील, राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होईल, मुख्यमंत्री शिंदेना विश्वास। 2014, 2019 सब रिकॉर्ड इस बार टूटेंगे। महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी। मिशन 45 सक्सेस होगा। भाजपला देशात 200च्या वर जागा मिळणार नाहीत, भाजपच्या मित्रपक्षांना 30 ते 32 जागा मिळतील, राऊतांचं वक्तव्य। आम्ही वारंवार सांगतोय ना, मोदी तो गियो, भारतीय जनता पक्ष 200च्या वर जात नाही आणि त्यांचे मित्र पक्ष 30-32 मिळून 230च्या वर त्यांची गाडी अडते। राज्यात महायुतीला 16 ते 17 जागा मिळतील, भाजपला 12 ते 13, शिंदे गटाला 2 ते 3 जागा, तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। भाजपला अंदाजे 13 जागा ते 14 जागा मिळतील असा एक अंदाज आहे। शिंदे गटाला तिथं 3 जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना एक सुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे। सर्व ज्योतिष सांगत आहे 4 जूनला चित्र स्पष्ट होईल, येत्या निवडणुकांवर परिणाम होण्यासाठी अशी वक्तव्य, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर भुजबळांची टीका। हे सगळं जे आहे ते सगळे ज्योतिष सांगताय, आता थोडा वेळ थांबा ना, 4 जूनला किती वेळ लागणार आहे? 4 जूनला संध्याकाळपर्यंत सगळं चित्र जे आहे स्पष्ट होईल, कोणाला किती जागा मिळतात। राज्यात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, त्याचा परिणाम महाराष्ट्र सरकारवर होईल, लोकसभेच्या निकालानंतर अस्वस्थता वाढून अनेकांचा कल आमच्याकडे येण्याचा असेल, शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचा दावा।